नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 7:45। तर आज आम्ही ना सर्वजण खूप लवकर उठलो, म्हणजे 6:45 वाजता उठलो, कारण की आज आम्हाला जायचं आहे अकोल्याला। वैभव दादाचं साक्षगंध आहे, हो त्यांचं फिक्स झालेलं आहे। तर आज त्यांचं साक्षगंध आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला लवकर निघायचं आहे। आणि तसं पण आम्ही ना खूप दिवसापासून वाट पाहत होतो की दादा केव्हा तुम्ही लग्न करणार, कारण की आमची इच्छा आहे किंवा त्यांच्या लग्नामध्ये खूप डान्स करायचा। तर फायनली आता त्यांचं फिक्स झालेलं आहे आणि आज त्यांचं साक्षगंध आहे। तर लवकर तयारी करायची आहे आणि निघायचं आहे, कारण की आता 7:45 होत आहेत। तर चला लवकर जायचं आहे। तर अगोदर तयारी करते आणि नंतर भेटते मग मी तुमच्यासोबत, कारण की तनिष्काची आंघोळ तयारी झालेली आहे, आईची तयारी होत आहे। तर बस आता मी साडी वेअर करून घेते आणि लवकर निघते। तर आज मी आहे ना रात्रीच तयारी करून घेतली, म्हणजे कपडे कोणते घालण्याचे आहेत उद्यासाठी, यांची पण काढून ठेवले आणि माझी पण साडी काढून ठेवलेली आहे मी। तर मी साडी वेअर करणार आहे माझ्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमाच्या वेळची, कारण की ही साडी मी तेव्हा वेअर केली होती बेबी शॉवरच्या कार्यक्रमाच्या दिवशी, तेव्हापासून आजपर्यंत मी साडी वेअर केलेली नाही आहे। तर 1 वर्ष होऊन गेलं। तर विचार करत होते की चला आता खूप छान दिवस आहे, तर आज मी हीच साडी वेअर करते। तर ही साडी मी आज काढलेली आहे वेअर करण्यासाठी, आणि तर यांच्यासाठी मी हा ग्रीन कलरचा कुर्ता काढला। हा पण कुर्ता आहे ना माझ्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमाच्या वेळेचाच आहे। तर आज आम्ही ट्युनिंग करणार आहोत, दोघंजण मस्त ग्रीन कपडे वेअर करणार आहोत। तर यांचे पण काढून घेतले का रात्रीच, आणि माझी पण साडी मी का रात्रीच काढून घेतली। तर चला लवकर तयारी करते। आणि मी खूप वेळा आहे ना शब्द रिपीट करते, कारण की लक्षात राहत नाही माझ्या किंवा आपण हा शब्द बोललो होतो। तर मला खूप जणांच्या निगेटिव्ह कमेंट पण येतात, तर मला काही फरक पडत नाही त्याच्यावर, किंवा मला कोण काय म्हणतं, बोलणारे बोलतच असतात। तर बोलू द्या त्यांना, आपण आपलं काम करायचं। तर चला लवकर तयारी करते आणि भेटते मग मी तुमच्यासोबत थोड्या वेळानंतर। चला तर मग आता तयारी झालेली आहे, इथे कल्याणताईची पण तयारी झाली, मिहूची झाली, माझी पण तयारी झालेली आहे। आणि घरी मी शूट करू शकले नाही, म्हणून मग आता कारमध्ये मी आमच्या सर्वांचा लुक तुम्हाला दाखवणार आहे। तर मी अशी तयारी केली आणि कल्याणताईंनी सेम तयारी केली, कारण की आमच्या दोघींच्या हेअरस्टाईल ना सेम आहेत। तर आई आणि मिहू ही समोर बसल्या होत्या दोघीजणी, तर मिहू आमच्याजवळ बसली होती। तर मिहू म्हणत होती की काकू माझे फोटो काढ, तर म्हणून मग मी अगोदर याने तिचे फोटो काढून घेतले। आणि इथे आता आम्ही निघालेलो आहो अकोल्याला जाण्यासाठी, कारण की साक्षगंध आहे ना हे अकोल्यालाच आहे। तर घरीच आहे ना आम्हाला खूप उशीर झाला होता। तर अकोल्याला आहे ना वैभव दादाच्या पाय धुण्याचा कार्यक्रम पण सुरू झाला होता, तर मी तिथला काही शूट करू शकले नाही, पण हे सर्व शूट घेतलेलं आहे मी माझ्या गौरव दादाकडून, कारण की तुम्हाला माहिती आहे त्यांचे पण ब्लॉग असतात, तर त्यांनी शूट केलेलंच होतं। तर मी हे सर्व शूट आहे ना त्यांच्याकडून मागून घेतलं, कारण की मला तुम्हाला पण दाखवण्याचं होतं की वैभव दादाचं फिक्स झालेलं आहे आणि आज त्यांचं साक्षगंध आहे। कारण की मला खूप जण विचारत होते की ताई तुमच्या देराचं लग्न केव्हा करतात, तर आज तो दिवस आलेला आहे। तर सर्वात अगोदर आहे ना वैभव दादाचे पाय धुण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता इथे मुलगी पण आलेली आहे। तर तुम्हाला मी माझ्या देराणीचं नाव सांगून देते, तर हिचं नाव आहे श्रद्धा। तर अगोदर आहे ना श्रद्धाचे पाय धुण्याचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर मग तिने आहे ना खूप छान असा लेहंगा घेतलेला आहे एंगेजमेंटसाठी, पण आंटीने आहे ना आंटीकडनं तिच्यासाठी एक साडी पण घेतलेली आहे। तर अगोदर आहे ना श्रद्धा ही साडी घालून येणार, त्याच्यानंतर मग तिचं आम्ही सर्वजण मिळून औक्षण करणार। तर तिची तयारी होईपर्यंत इथे वैभव दादा पण आले होते तयार होऊन। तर आता कसं आहे त्यांचं औक्षण होणार आहे, त्याच्यानंतर मग श्रद्धाचं औक्षण आम्ही करू। तर इकडे आता श्रद्धा आलेली आहे तयारी करून। तर सर्वात अगोदर कंचनताई तिचं औक्षण करणार आहेत, आणि अजूनपर्यंत आम्ही इथं पोचलो नव्हतो, कारण की आम्हाला घरी खूप उशीर झाला, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं। पण तरी आम्ही आहे ना श्रद्धाचं औक्षणाच्या वेळेपर्यंत पोचलो होतो इथे। तर इथे आता ताई तिचं औक्षण करणार, त्याच्यानंतर मग आम्ही सर्वजणी तिचं औक्षण करणार आहोत। आणि हो, तुम्हा सर्वांना माझी देराणी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा।
आता इथे वैभवदादाची आणि श्रद्धाची एंट्री झालेली आहे आणि श्रद्धा आणि वैभवदादा आहेत ना हे दोघंजण खूप छान दिसत होते। तर श्रद्धाने यांना एंगेजमेंटसाठी हा लेहंगा घेतलेला आहे आणि हा लेहंगा ना तिच्या अंगावर खूप छान दिसत होता। तर या दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर हे आहेत दोघांच्या एंगेजमेंट रिंग आणि दोघांनी पण आहे ना कपल रिंग घेतलेले आहेत आणि खूप छान डिझाइन आहे दोघांच्या पण रिंगची। काकू आली म्हटलं काकू आधी मीच होती आता माझ्यानंतर आणखी दोन काकू हां जा पप्पा हो। तर चला आता फायनली एंगेजमेंट झालेली आहे आणि आता आम्ही फ्री झालो कारण की आम्हाला खूप भूक लागली होती आणि वेळ पण खूप झाला होता म्हणून आहे ना आम्ही तिथे जेवण करायला गेलो होतो पण तिथे खूप गर्दी होती म्हणून आता थोडा वेळ आम्ही थांबलेलो आहो। तरी तिथपर्यंत या दोघांचं इकडे चालू आहे फोटोशूट। चला आता मग फ्रेंड्स आता फायनली गर्दी कमी झाली आणि इथे आता आम्ही सर्वजण बसलेले आहोत जेवण करायला कारण की आम्हाला खूप भूक लागली होती। माझ्या आवडीचं सर्वात जास्त याच्यामध्ये आहे लोणचं। मी लहान होती म्हणून खाऊ नाही शकते आता पण खाऊ शकते भरपूर का। सर्वांचे जेवण झालेले आहे आणि तिथपर्यंत कसा यांचा पण फोटोशूट होता तर तेवढ्यात आम्ही जेवण करून घेतलं। तर आता यांचा फोटोशूट झालेला आहे दोघांचा। तर आता म्हणजे आमची जी फॅमिली आहे ना आता एक एक करून स्टेजवर येणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आमचा पण फोटोशूट होणार आहे। तर सर्वात अगोदर इथे आता कंचन दादा माही अद्विक गेलेले आहे स्टेजवर फोटो क्लिक करण्यासाठी। तर फोटो क्लिक करेपर्यंत आहे ना इथे गौरवदादांनी एंगेजमेंटचा केक पण आणलेला आहे कट करण्यासाठी। तर अगोदर फोटो क्लिक करू त्याच्यानंतर मग एंगेजमेंटचा जो हा केक आहे ना हा वैभवदादा आणि श्रद्धा हे दोघंजण कट करतील। तर केक कट करून झालेला आहे आणि वैभवदादांनी इथे श्रद्धासाठी गिफ्ट आणलेला आहे।
तर गिफ्ट काय आहे ते आता आपण पाहूया. तर इथे वैभव दादांनी श्रद्धासाठी आणलेली आहे वॉच. ये बड़ा पीस ले लो. हाँ ये पूरा इकडून कट कर ना जरा. अरे हा जसा उभा आहे की नाही हा कट दे बघा. अजिबात करू नका. हा हे घ्या. नहीं हाथ खराब. डाइट वाले मैडम केक खाते. ये डाइट वाले मैडम लपून आले. हेल्दी वाला डाइट है. डाइट केक है. आमच्याकडे डाइट नसतो. तिला द्यावं थोडंसं. अरे काय बाबा आम्ही राहिलो ना. मोठा कापला दादा. ठीक असं वाटतं आच्यावर गेली. आच्यावरच गेलेले. आता सर्वांचा केक खाऊन झालेला आहे आणि इथे पंगत बसलेली आहे आता सर्व इनींची आणि इवयांची. कारण की म्हणजे कसे जे घरचे मोठे होते ना यांचं जेवण राहिलं होतं. तर आता इथे सर्वजण ते जेवण करायला बसले आणि आम्ही दुसरीकडे गप्पा करत होतो. कारण की कसं आहे यांचं जेवण होईपर्यंत मग म्हणून आम्हाला थोडा वेळ बसावं लागलं. तर अकोल्याहून निघताना आम्हाला ना खूप उशीर झाला. तर म्हणून मग विचार केला की बा आता रोडमध्येच कुठं थांबू आणि जेवण करू हॉटेलवर. कारण की घरी जायचं आणि स्वयंपाक बनवायचं मग जेवण करायचे तर खूप उशीर होणार आहे. आणि तसं पण आहे ना आम्ही खूप थकलो होतो बसू. तर म्हणून मग आता आम्ही एका हॉटेलवर थांबलो आणि इथे आता जेवण करू. त्यानंतर मग पप्पांसाठी आम्ही पार्सल घरी घेऊन जाऊ. तर इथे आता निहारिका आहे ना ही झोपेमधून उठली होती. कारण की जेव्हा मी तिथून निघालो तेव्हा दोघी पण बहिणी झोपल्या होत्या. तर आता दोघी पण बहिणी उठलेल्या आहेत आणि आम्ही जेवणाची ऑर्डर देऊन दिली होती. तर सर्वात अगोदर इथे आलेला आहे माझा फेवरेट मसाला पापड. आणि मला मसाला पापड खूप आवडतो हे मी तुम्हाला किती वेळा सांगितलेलं पण आहे. तर आता पुढचं जेवण येईपर्यंत इथे आम्ही आता मसाला पापड खाऊन घेऊ. आणि जेवण झाल्यानंतर इथे चालू आहेत आता निहूच्या आणि तिच्या मोठ्या मम्मीच्या मस्त नेहा गोल गोल फिरो फिरो. मिहू कुठे गेली. मिहू राधे राधे. हो नाही मिळालं आईस्क्रीम. नाही मिळालं पा ती नाही म्हणते. आमच्या मिहूला आईस्क्रीमच नाही मिळालं. आता अकोटला जेव्हा जाऊ आम्ही तेव्हा आईस्क्रीम खाऊ आहे ना मिहू. हां चला जेवण सर्वांचे झालेले आहे. आता निघत आहोत आम्ही घरी जाण्यासाठी. चला मेन रोडवर सुनसान आहे. मेन रोड जास्त काही लोक नाही आहे. सर्व इकडे सुनसान. खूप उशीर झाला आम्हाला इथेच. चला